विद्यार्थी मित्रांनो, तर डेली पेपर ॲनालिसिसमध्ये आज आपण घेऊन आलेलो आहोत 23 डिसेंबर या तारखेची एक चांगली घडामोड. ते आहे साहित्य संमेलनावर आणि पुरस्कारांवर. तर गव्हर्नमेंट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये आपल्याला पुरस्कारावर नेहमीच प्रश्न आढळतात आणि पुरस्कारावर खूप इम्पॉर्टंट प्रश्न, आज इम्पॉर्टंट अपडेट्स घेऊन आलेलो आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तिसरे त्रिशिक्षक साहित्य संमेलन तपशील. तर कार्यक्रमाची पार्श्वभूमी आणि उद्दिष्टे काय आहे? तर जयंतीनिमित्त, कोणाची जयंती? ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तिसरे स्त्री शिक्षिका साहित्य संमेलन आयोजित करण्याबाबत. ठिकाण कुठे आहे? दादा पाटील महाविद्यालय, कर्जत, अहिल्यानगरमध्ये हे होणार आहे. स्थळ काय राहणार आहे? शारदाबाई पवार सभागृह इथे. आणि तारीख 3 जानेवारीला आपल्याला माहिती आहे सावित्रीबाई फुले यांना विचारास वारसा जपणे आणि स्त्री शिक्षणाच्या योगदानाला सन्मान देणे या दोन गोष्टीसाठी, या उद्दिष्टाने स्त्री शिक्षिका साहित्य संमेलन भरवण्यात येणार आहे. त्याच्यानंतर तिथे पुरस्कार वितरण होणार आहेत आणि 14 विविध पुरस्कारांचा वाटप तिथं होणार आहे. तर आपण ते बघू. पुरस्कारांचे नाव आणि त्यांना ते प्राप्तकर्ते कोण आहेत? तर राजमाता जिजाऊ पुरस्कार, हा पुरस्कार डॉक्टर सुवर्णा नाईक निंबाळकर, पुणे, राहणार पुणे, त्यांना मिळाला आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार अनिताताई लक्ष्मण काळे पाटील, राहणार अहिल्यानगर, त्यांना देण्यात आला आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार डॉक्टर कवित्र दत्तात्रय मुरमुरकर, सोलापूर, राहणार, त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील पुरस्कार मीनाताई जगदाने, श्रीरामपूर, राहणार, त्यांना देण्यात येणार आहे. फातिमा शेख पुरस्कार श्रीमती शेख नाझिया अब्दुल रेहमान, राहणार श्रीरामपूर, यांना पण हा पुरस्कार यांना देण्यात येणार आहे. ताराबाई शिंदे पुरस्कार, तर हा पुरस्कार प्राचार्य डॉक्टर गुफा कोकाटे, बेलापूर, राहणार, यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यानंतर रखमाबाई राऊत पुरस्कार मेघना संजय जुजुम, चंदगड, कोल्हापूरचे राहणार आहेत, मेघना संजय जुजुम. त्याच्यानंतर मुक्ता साळवे पुरस्कार हे डॉक्टर विद्या सुर्वे बोरसे, नाशिक, राहणार नाशिक, यांना देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर माता रमाई पुरस्कार, हा पुरस्कार डॉक्टर निशा भंडारे, राहणार पुणे, यांना देण्यात येणार आहे. दुर्गा भागवत पुरस्कार सौ मनीषा पाटील, कावटे, महाकाळ, सांगली येथील राहणार आहेत. त्याच्यानंतर नजूबाई गावित पुरस्कार, हा प्राचार्य डॉक्टर महेश्वरी गावित, अहिल्यानगर, राहणार, यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर आहे गेल ऑमवेट पुरस्कार सुवर्णा पवार, राहणार सांगली, यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. बाया कर्वे पुरस्कार प्रतिमा हेरम कुलकर्णी, अकोले, राहणार अकोले, यांना देण्यात येणार आहे. भूमिकन्या पुरस्कार मीरा देवळालीकर, राहणार कर्जत, यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. असे 14 पुरस्कारांचा आहे ते वाटप होणार आहेत 3 जानेवारी या शिक्षिका संमेलनमध्ये. आणि त्याच्यानंतर आपण बघूयात संमेलनाचे प्रमुख आयोजक व निमंत्रक. स्वागताध्यक्ष राजेंद्र फाळके, माननीय राजेंद्र तात्या फाळके. निमंत्रक आमदार मान्य रोहितदादा पवार. आणि संयोजक प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर. आणि पुरस्कार निवड प्रक्रिया सहभागी शिक्षक महाराष्ट्रातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदान देणारे स्त्री शिक्षिकाकडून प्राचार्य प्राप्त मागवण्यात आले. निवड समिती प्राचार्य मेहबूब सय्यद आणि प्राचार्य डॉक्टर सुधाकर शेलार, प्राचार्य डॉक्टर सुहास निंबाळकर, प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर. सहभागासाठी आव्हान: प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असं आव्हान संयोजक संजय नगरकर यांनी दिले. कार्यक्रमाचे मुख्य हेतू: तर पहिला आहे स्त्रियांना प्रोत्साहन देणे. दुसरा आहे स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रातील योगदानाचे त्यांचे सन्मान करणे आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारास प्रचार व प्रसार करणे. अशा प्रकारे आपण ही न्यूज, खूप अत्यंत महत्त्वाची न्यूज बघितली. 14 पुरस्कार बघितले
आणि त्यांना कोणाकोणाला मिळणार आहे ते बघितले. भविष्यकाळात त्याच्यावर आपल्याला महाराष्ट्राच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये, सरळ सेवांमध्ये, MPSCमध्ये यावर प्रश्न राहतील. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढले असेल किंवा तुमच्या वहीमध्ये लिहून घेतले असेल. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. अशाच व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.